भाग्यम किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. ही आहे आपली महाराष्ट्र पद्धतीची सुरळीची भाजी. तरी तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आपण हे झटपट बनणारी पावसाळ्यामध्ये असं चटक लागणारी भाजी करून दाखवते. ते 2 कांदे, खोबरं छान असं काळं काळं भाजून घ्यायचं. आता हे असं भाजलंय. आता मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घेऊ. छान वाटून खोबरं टाकून घेऊ. कांदा टाकू. अद्रकीचे 2-4 तुकडे टाकू. 10-12 लसणाच्या पाकळ्या टाकू. कोथिंबीर टाकू. थोडंसं मीठ टाकून घेऊ. हे आपण 2 कप बेसन घेऊ. धने पावडर टाकू. थोडी हळद टाकू. मीठ टाकू. आणि याला आता पाण्याचा हात घेऊन लावून थोडं थोडं पाणी टाकून असं घट्ट तिंबून घेऊ. असं पीठ झालंय आपलं. आता ह्याचे 2 गोळे करू आणि हे लाटून घेऊ. आपण अशी लाटून घेतली. जास्त पातळ नाही, जास्त जाड नाही. आता आपण ह्याला मसाला लावून घेऊ. ते आपण कांदा खोबरं वाटून घेतलेला मसाला आहे. हे असं चांगलं लावून घेऊ. आता आपण असे चिरून घेऊ. आता आपण असे त्याच्यात सुरळ्या पाडून घेऊ. आपण याच्यात टाकून घेऊ. आता हे आपण चांगलं परतून घेऊ. थोड्या हळद टाकून घेऊ. आपण हे आवडीनुसार तिखट टाकायचं. धने पावडर टाकू. आपण थोडं मसाल्यामध्ये टाकू. छान आता तेल सुटलं याला. आपण याच्यात गरम पाणी टाकून घेऊ. छान आता ही तरी आली. आपण पाणी उकळायला टाकले. आता आपण याच्यात हे टाकून घेऊ. आता हे टाकले की खाली जातात आणि शिजल्या की वर येतात. छान आता आपल्याला शिजल्याला पण समजते. छान शिजवून घेऊ. पातळ जर झालं तर पुन्हा भाजी आवळून येते, घट्ट होते.
आपल्या अशा वड्या वर आल्या तर आता हे आपण शिजल्या म्हणून समजायचं, नाहीतर अजून 5 मिनिटं ठेवायचं. छान हिंग तरी आली आहे.